सो स्टुडंट, नाव लेट्स सी अवर क्वेश्चन नंबर 7. सो इन दिस क्वेश्चन आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एक डायग्राम दिलेली आहे ज्यात राईट अँगल ट्रायंगल आहे EFD, जसं की DFE सुद्धा म्हणू शकता, आणि FG ही परपेंडिक्युलर आहे ED ला, आणि इथे GD ची व्हॅल्यू दिलेली आहे 8 आणि GF ची व्हॅल्यू आहे 12. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे EG ची व्हॅल्यू, त्यानंतर FD ची व्हॅल्यू आणि EF ची व्हॅल्यू. तर आता डायग्रामला जर आपण केअरफुली बघितलं तर बघा, आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, ही काढायची आहे तिसरी. आता ही जर व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर आपण कशी काढणार? तर इथे बघितल्यावर लक्षात येतं की FG जो आहे तो जॉमेट्रिक मीन आहे, राईट. सो आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो बाय जॉमेट्रिक मीन थेरम. ठीक आहे, आपण बघितलं होतं हे, आणि मागील एक्झाम्पल मध्ये सुद्धा बघितलं होतं आपण. जॉमेट्रिक मीन थेरम नुसार काय असतो, जो जॉमेट्रिक मीन आहे FG स्क्वेअर इक्वल्स टू या दोन साईडचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे EG मल्टिप्लाय बाय GD. हा जॉमेट्रिक मीनचा थेरम आहे. ठीक आहे, या थेरमच्या अकॉर्डिंग आता व्हॅल्यूज पुट करू. FG मीन्स आहे आपली 12 चा स्क्वेअर इक्वल्स टू EG आपल्याला काढायची आहे, मल्टिप्लाय बाय GD आहे 8. तर बघा आता इथे 144 होतात 12चा स्क्वेअर, EG मल्टिप्लाय बाय 8. सो सिम्पली 8 जो मल्टिप्लाय मध्ये इकडे गेला की डिवाइड मध्ये जाईल. सो आता इथे आपण लिहू EG इक्वल्स टू 144 डिवाइड बाय 8. सो सिम्पली जर का आपण याचं डिव्हिजन केलं तर इकडे येऊ शकते आपला आन्सर 18, म्हणजे 8 एका 8 आणि यामधले उरलेले 8 8 64. सो सिम्पली EG इक्वल्स टू 18 अशा आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. आता बघा, EG जर आपल्याला 18 मिळालेली आहे इथे, तर आपल्याला आता फाइंड आउट करायची आहे FD मीन्स ही व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू जर फाइंड करायची तर बघा, हा छोटा राईट अँगल ट्रायंगल आहे FGD नावाचा, राईट. सो आपण इथे लिहू शकतो इन ट्रायंगल FGD बाय पायथागोरस थेरम. इथे पायथागोरस थेरम लावू आपण. ठीक आहे, पायथागोरस थेरम काय असतो, हायपोटेनियसचा स्क्वेअर. इथे हायपोटेनियस आहे FD चा स्क्वेअर इक्वल्स टू GD चा स्क्वेअर प्लस GF चा स्क्वेअर. तर आता बघा, FD चा स्क्वेअर इक्वल टू GD ची व्हॅल्यू दिलेली आहे 8 चा स्क्वेअर प्लस 12 आहे 12चा स्क्वेअर. सो सिम्पली FD स्क्वेअर इक्वल टू 8 चा स्क्वेअर होतो 64 आणि 12चा स्क्वेअर होतो 144. तर आता इथे FD स्क्वेअर इक्वल्स टू 208. त्यानंतर बघा, इथे FD जर आपण घेतला याचा स्क्वेअर रूट जर आपण काढतो तर स्क्वेअर रूट आपल्याला काय मिळतो बघा, स्क्वेअर रूट ऑफ 208. म्हणजेच आता 208चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे त्यामध्ये की एक स्क्वेअर नंबर असला पाहिजे. आता बघा, भरपूर वेळेस प्रॉब्लेम आहे तो की आता बघा 208चे जर स्क्वेअर रूट एक 16 मल्टिप्लाय बाय 13 जर घेतला आपण तर 208 येते, आणि यामध्ये FD इक्वल्स टू 4√13 असा आन्सर येते. पण आता इथे होते काय, तुम्हाला असं वाटतं 16 मल्टिप्लाय 13 सुचलं कसं मला, हे कसं आणलं मी, तर हा डाऊट प्रत्येकाच्या मनात येतो. तर इथे सिम्पली काय करायचंय, याला जर तुम्हाला एक स्क्वेअर नंबर घ्यायचा आहे कुठलाही एक, तुम्ही 4 घ्या, 9 घ्या, त्यानंतर 16 घ्या, अशा परफेक्ट स्क्वेअर नंबर घ्यायचा जो कोणाचा तरी स्क्वेअर आहे, आणि त्या नंबरने या दिलेल्या नंबरला डिवाइड करा. जर डिवाइड केल्यानंतर परफेक्ट स्क्वेअरने जर भाग जात असेल प्रॉपरली तर तुम्ही तिथे ते फॅक्टर्स घेऊ शकता. आता मी असंच 4ने करून बघितलं, 9ने करून बघितलं, इथे 4ने पण होत होतं, पण आता इथे काय केलं, मोठ्यात मोठा नंबर पाहायचा. सो मी 16 बघितला, 16ने ॲक्युरेट भाग केला आणि 4 बाहेर निघला. म्हणजे 13 एक प्राईम नंबर असला पाहिजे जो कोणत्याच पाड्यात येत नाही. सो सिम्पली आपण असं काढू शकतो आन्सर, एक प्राईम नंबर आणि एक परफेक्ट स्क्वेअर नंबर. सो लाईक दॅट आपल्याला FD ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला तिसरी व्हॅल्यू कोणती काढायची आहे, EF ची. आता EF काढण्यासाठी या मोठ्या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम लावणार. 12 चा स्क्वेअर प्लस 18 चा स्क्वेअर इक्वल टू EF चा स्क्वेअर. सो सिम्पली बाय पायथागोरस थेरम आपण या मोठ्या ट्रायंगल मध्ये व्हॅल्यू काढू शकतो. इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे बघा, EGF या ट्रायंगल मध्ये बाय पायथागोरस थेरम. आता इथे बघा, हायपोटेनियस जी आहे ती आहे EF. सो EF चा स्क्वेअर इक्वल्स टू FG चा स्क्वेअर प्लस EG चा स्क्वेअर. सो लाईक दॅट EF स्क्वेअर इक्वल्स टू FG ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 12. सो इथे घेणार मी 12 चा स्क्वेअर
प्लस EG ची व्हॅल्यू दिलेली आहे 18, सो 18 चा स्क्वेअर. आता जर इथे EF स्क्वेअर इक्वल टू 12 चा स्क्वेअर 144 प्लस 18 चा स्क्वेअर 324. सो यांची जर आपण ऍडिशन करतो तर EF स्क्वेअर इक्वल टू 4 आणि 4 8, 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, तर 468 468 असा नंबर मिळतो. सो आता EF इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 468. आणि जसे आपण 208 चे फॅक्टर्स पाडले होते तसे आता याचे पाडा. बघा इथे सुद्धा एक स्क्वेअर नंबर घ्यायचा आणि एक प्राईम नंबर घ्यायचा. सो आता मी इथे दोन नंबर घेतोय, 36 मल्टिप्लाय बाय 13. 13 एक प्राईम नंबर आहे आणि 36 आहे. सो यातून 36 मधला 6 बाहेर निघतो, म्हणजे EF इक्वल टू 6 अंडर रूट ऑफ 13. सो लाईक दॅट मी असं या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर हे फक्त लक्षात घ्यायचं, एक एक स्क्वेअर नंबरने या नंबरला डिवाइड करायचं, त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे फक्त बाय पायथागोरस थेरम आणि जॉमेट्रिक मीन हे दोन्ही एकत्र केले आपण आणि व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम, तोही यावरच आधारित आहे.